2 वर्षानंतर आलो या ग्राउंडवर मी. सगळे आतंकवादी तयार झालेले आहेत तिकडे. जय गाइस, वेलकम टू अवर व्हिडिओ, वेलकम टू अवर ब्लॉग. आणि आज प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर आता वाजले सकाळचे 8. मी सकाळी 6:30ला उठलेलो, रनिंग बिनिंग करून सगळं प्रॉपर घरी आलो, आंघोळ केली, रेडी झालो. आता चाललो परत कॉलेजला. बघा, व्हाईट शर्ट, ब्लॅक पॅन्ट. आता गाडी लावली आहे गरम व्हायला, म्हणजे पहिली किक मारली आहे म्हणून थोडीशी 5 मिनटं थांबतो आणि मग निघतो कॉलेजला. आणि आज मला प्रत्येक ही पण मराठी शाळा आहे ना, त्याची रॅली दिसणारच रोडवरती. वंदे भारत, भारत माता की जय हे नारे ऐकत ऐकत आता सध्या निघालोय. ना गाडीवाले जाऊ देत नाहीत माहितीये गरीबाला. भाई आपला आदित्य पण आलेला आहे. आता जाऊयात. आलोय शाळेजवळच आलोय. हेवी ड्रायव्हर आहे भाई. गाईज फायनली ग्राउंडवर आलोय आणि लय वर्षानंतर आलोय. 2 वर्षानंतर आलोय या ग्राउंडवर मी. ते बघा, ते आपल्या साठेबाई आणि हे जे व्हाईट शर्ट घातलेत ते NCC चे रिटायर्ड आहेत. आणि ही तर अब जो भी हो बादल बन के पर्वत पर है छाना, कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, दुश्मन के हिलते हैं, निकले मैदान में हम जैसे ही पर लेकर चला चल उठा चला अब छूटेंगे ना. गाईज हा पाकिस्तान आणि त्या साईडला इंडिया बसलाय. प्रोग्राम चालू होणार आहे. ते बघा, सगळे आतंकवादी तयार झालेले आहेत तिकडे. तिकडे आग लावणं चालू आहे. तो सुबोध काळे बघा आग लावतोय. आधी पण तेच काम करायचं, आता पण तेच करतोय. हे फक्त धूर आला पाहिजे, पेटवायचं नाही आपल्याला. गाईज सगळं सेटअप झालेलं आहे. पाकिस्तान का टेंट है जो इंडिया के भूभाग पर है. भारतीय सेना के कमांडिंग ऑफिसर अपने दैनंदिन कार्रवाई कर रहे हैं. तभी यूनिट की तरफ से उन्हें फोन आता है कि सीमा के पास दुश्मन बेस से कुछ हरकत नजर आई है. उसे इंटरोगेट करने कमांडिंग ऑफिसर 4 टीम बनाती है और उन्हें एडवांस होने की सूचना देती है. चारों टीम अपने दिए गए मार्ग से प्रस्थान कर रही है. अभी ब्रावो, चार्ली एंड अल्फा ये टीम एडवांस कर रही है. आपके पीछे से ब्रावो टीम बड़े ही शातिर तरीके से एडवांस कर रही है.
चार्ली टीम अपने पहले हाइडआउट पे पहुंच के ब्रावो टीम के हाइडआउट तक पहुंचने का इंतजार कर रही है। अल्फा टीम जंगल के रास्ते से हमला करने की कोशिश कर रही है। ॲक्च्युली सीन असा आहे, ते आहे इंडियाचे सोल्जर आणि हे पाकिस्तानी सोल्जर आहेत आणि ह्यांनी इथं टेंट बांधला आहे. तर मग आता आपल्या लोकांना खबर लागली चार्ली टीम में एक जवान आणि- के हाथों मिसफायर होने के कारण वो ब्रावो टीम की ओर बढ़ते हैं। तभी गोली के खेमे में भगदड़ मचते हुए और पाकिस्तानी सोल्जर के हाथों हमारा एक जवान घायल हो जाता है। परिस्थिति को बिगड़ना देखकर कमांडर अपनी फौज तैयार करता है और उन्हें अपने निर्धारित हाइडआउट की ओर भेजता है। ब्रावो टीम का एक जवान अपने चालाकी से अकेले छुपे पाकिस्तानी जवान का गला काटता है। पाकिस्तानी जवान को देख के आगे बढ़ती है। तभी ब्रावो टीम का बहादुर जवान उसे मार गिराता है और चार्ली टीम हमला करने ब्रावो टीम के साथ मिल जाती है। नाही काय नाही झालं. ब्रावो टीम पाकिस्तान के पहले हाइडआउट पे हमला करती है। इसके जवानों को मार गिराती है। डेल्टा टीम दूसरे हाइडआउट पे हमला करके उन्हें भी न्यूट्रलाइज करती है। फायरिंग का आवाज सुन के बेस कैंप से दुश्मन बाहर निकलते हैं और डेल्टा टीम को देखते ही काउंटर फायर करते हैं। भारत के 2 जवान शहीद हो जाते हैं। क्रॉस फायर में जो दुश्मनों ने हमारे जवानों को मारा, उनको जंगल के रास्ते आई हुई अल्फा टीम उनको पीछे से छुप के खत्म कर देती है। एडवांस करती हुई ब्रावो टीम पाकिस्तान के कमांडिंग ऑफिसर को दबोच लेती है। अल्फा टीम का एक भारतीय जवान कार के पीछे से चढ़कर ग्रेनेड फेंकता है और इससे भारतीय भूभाग पर पाकिस्तान का बनाया हुआ टेंट बेचिराग कर देता है। इसी प्रकार भारतीय जवानों ने पाकिस्तान के कब्जे में गया हुआ भूभाग सफलता से हासिल कर लिया और सबसे आखिरी जख्मी हुए जवानों और मरे पड़े जवानों को एक जगह पे भारतीय जवान इकट्ठा करके भारत माता की जय का नारा लगाने जा रही है। तर आता ही लोक जे घायल जवान आहेत पाकिस्तानचे, त्यांना एका साईडला ठेवत आहेत आणि तिकडे आपली भारत माता की जय हे नारे लावणार आहेत. नाही 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 जय मातरम. जय मातरम.
गाईज हे बघा, हे आमचे शिक्षक होते, हे 2 आणि हे एक सर. तिथं जाऊन त्यांच्या समोर काढला ब्लॉग. नको, प्रामाणिक माणूस झाडू मारतोय. करून झाले म्हणून एवढं ते सर मराठी शिकवायचे पहिले. परत ते चौधरी सर आहेत ब्ल्यू शर्टचे, त्याच्या बाजूला हिंदी महाजन सर हिंदी शिकवायचे. परत ते भांबरे सर आहेत ते मध्ये, ते काय शिकवायचे? ते सायन्स शिकवायचे. बस बाकीचे नाही ओळखत मी, एवढेच लोकांना. रायगड जिल्ह्यामध्ये काय आता आम्ही निघालोय तिकडनं. बघा येता येता आम्हाला एक टेम्पो दिसला भाजीचा, त्याच्यात चणे उचलले आम्ही. हा वाटाणे उचल, मग चणे पण हे बाय चणे. अरे वाटाणे. तर आता आम्ही चाललोय ना लोढा का नाश्ता करायला, मिसळ खायला आम्ही तिकडे चाललोय. आता 2 वर्षानंतर आम्ही भाई कॉलेजमध्ये गेलो होतो. जे ओळखीचे होते ते पण विसरले आम्हाला. ना ते शाळा कॉलेज एकच आहे दोन्ही पण लय भारी वाटलं. सगळे सर भेटले जुने. चौधरी सर, साळुके सर. सरांची नावं पण विसरलो, तेवढे चौधरी सर आठवत आहेत, बाकीचे नाव विसरलो नाही. आणि एक मराठी सर आठवायचे, पण ते ऑफ झालेत, ते नाही येत आता आपल्यात, पण ते चांगले होते. आता जाऊयात, एक जातो यार. काही गर्दी आहे रे. गाईज फायनली आले, मस्त खाऊयात आणि जाऊयात. गाईज माझ्या ताटात बघा 1 2 3 4 5 6 7 आणि याच्या ताटात बघा एवढा एक्स्ट्रा डबल मागवले बाबा. खा लवकर. गाईज फायनली निघालोय आणि माणूस किती पण भुकेल असू दे 10 पावच्या वर नाही खाऊ शकणार. मी 10वा पाव तुका पाव खाल्ला, भाजी अशीच खाल्ली वरनं नाही जात. 10 पावच्या वर नाही जात. विचार केला त्यांचा दिवाळा काढीन, पावर पाव खाईन, पण नाही होत. तर 6 काय त्याने स्वतः 6 खाल्ले, मी 10 खाल्ले, नाही होत. पण समोर कॉम्पिटिशन पाहिजे, मग जाऊन मजा येत आहे. हे काय 6 मध्ये जो चालाय. आता जाऊया, त्याला सोडूया घरी, मग जाऊयात आपल्या घरी. फायनली घरी आलोय. तर चला, यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.